हॅलो आणि नमस्कार एव्हरीवन. तर आज आहे नागपंचमी. तुम्हा सर्वांना नागपंचमीच्या खूप साऱ्या शुभेच्छा. तर श्रावण आहे आणि श्रावणातला पहिला सणांना आता सुरुवात झाली. घरात दुःख आहे पण त्याच्यामुळे काही आज घरी गोडाधोडाचं किंवा चमचमीत असं जेवण नाही आहे, तर साधं आणि सिंपल. कारण दर शाळेत जातो आणि त्याला शाळेतून आल्यावर प्रचंड भूक लागते. छोटा आहे ना, आमच्याबरोबर तसा तो उपास करतो, पण सहजासहजी आम्ही त्याच्यासाठी चपाती भाजी आम्ही बनवतोच. आणि सचिन पण आहे जोडीला. म्हटलं चला शिमला मिरची आणि बटाट्याची भाजी, चपाती किंवा तांदळाची भाकरी आणि जोडीला कढी बनवायची, बस एवढाचाच बेत होता. तर तीच बनवायची सुरुवात केली. जेवण बनवून घेतलं पहिलं आणि नंतर मग रांगोळी काढायला गेली. दारासमोर छोटीशी एकदम रांगोळी काढली. काही भली मोठी रांगोळी काढली नाही. सण आहे त्याच्यामुळे आईच सांगते की सणानिमित्त दारासमोर थोडीशी का होईना पण रांगोळी टाकायची. तर रांगोळी टाकली आणि सकाळी सचिनच दिवाबत्ती करून जातात. मला फक्त उंबरठं पूजन आणि तुळशीचं पूजन करायचं असतं. घंटा वाजवली, देवाला नमस्कार केलं आणि पूजेची तयारी मी केली होती. इथं माझ्या बाजूला आजूबाजूला कोणी मराठी नाही, त्याच्यामुळे एकटीलाच पूजावं लागतं. आणि ते झाल्याच्या नंतर रात्रीच मी पपया कापून ठेवला होता आणि ज्यूस घेऊन आले. हे राजापूरच्या काकाने दिलं होतं फ्रेश बागेमधनं आणून, कारण ते इथल्या राजाच्या